स्टीफन गॉल्ड यांचं हे कोट त्यांनी वापरलेलं आहे. बुद्ध्यांक हा काही प्रमाणात अनुवंशिक आहे. हा अनुवंशिकतावादाचा दावा चुकीचा नाही. मात्र अनुवंशिकता आणि अपरिहार्यता यांना एकाच मापात तोलणे बरोबर होणार नाही. तर आता हे अनेकदा आता असं म्हटलं जातं की नाही नाही, आई वडीलच एवढे हुशार आहेत तर मग बरोबर आहे, मुलगा होणारच. आता तुम्ही पेशी, गुणसूत्र, डीएनए, रायबोसोम याच्यामध्ये इतका मुक्त संचार केलेला आहे. तर मला सांगा की हे डीएनए काम करतो का तुमचं पर्यावरण काम करतं, आजूबाजूचं तुम्हाला मिळणाऱ्या संधी काम करतात? याच्यावर भरपूर संशोधन झालंय आणि होतंय. आता खूप जणांचं म्हणणं असं आहे की दोन्हीची आंतरक्रिया आहे. म्हणजे अनुवंशिकता, त्याला आपण जिनोम म्हणू, आणि पर्यावरण एपिजिनोम, किंवा नर्चर असं जे म्हणतात, नेचर व्हर्सेस नर्चर, असं पण प्रघात आहे. तर आता खूप जणांचं म्हणणं आहे नाही नाही अनुवंशिकताच महत्वाची. काही जणांचं म्हणणं आहे नाही नाही आजूबाजूचं वातावरण महत्वाचं आहे. पण एकूण आता असा ट्रेंड दिसतो की असं एकदम एक काही ठसा नाहीये की फक्त जेनेटिकच आहे. बरोबर, जेव्हा तुम्हाला पोषक वातावरण आहे तेव्हा मग तुमचा कुठला जनुक कार्यशील होईल किंवा नाही हे पोषक वातावरण ठरवतं. त्यामुळे आपल्याला दोन्ही लक्षात घेऊन करायला पाहिजे.